पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। सभापती महोदय, मी स्पेसिफिकच विचारणार आहे कारण की कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करताना विस्तारानं बोलतात। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, सन्माननीय गृहमंत्री महोदय या ठिकाणी आहेत। मेंटल हेल्थ ॲक्ट आपल्या देशामध्ये 2017 लागू केला। मागच्या वेळी जी चर्चा झाली होती पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये या मेंटल वेलनेसवरती आपल्याला सिलेबसमध्ये काही गोष्टी कराव्यात अशी पूर्वी चर्चा झाली होती। माझी माहिती नाही की ते आता सिलेबसमध्ये आपण घातलं आहे का, तो एक स्पेसिफिक प्रश्न आहे। जर घातलं नसेल तर कारण की आपले डिप्रेशन आणि तणाव याच्यातून आत्महत्या वाढतात असं साधारणपणे आपल्याला दिसून येतं। ट्रेनिंगमध्ये आपल्याला त्याला समुपदेशन कसं करता येईल हा एक विचार करावा अशी माझी विनंती आहे। दुसरं, आपण वेलफेअरमधून 50,000 रुपये ताबडतोब देतो, ते 1 लाखापर्यंत त्याला देता येतील का? आणि सुसाईडमध्ये अनुकंपाचा कायदा आपल्याला लावता येईल का त्याचा विचार आपण करावा। आणि एक्स ग्रॅशिया आपण जो देतो तो सुसाईडमध्ये वाढवून आपल्याला किंवा जो नॉर्मल देतो तो यांना या ठिकाणी इम्प्लिमेंट करता येईल का, स्पेसिफिक माझे प्रश्न। फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।